नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे संडे आणि संडेला जेवण काय बनवायचा हा मोठा प्रश्न असतो आणि आमच्याकडे हा प्रश्न नेहमीच असतो. तर आज आमचं काय प्लॅनिंग नव्हतं काय बनवायचं वगैरे. असं ठरलं होतं की काहीतरी बाहेरून मागवायचं म्हणून. पण आत्ता दिवाळीची सुट्टी पडली, आज काही काम नाही आहे आणि उद्यासुद्धा काही काम नाही आहे. तर बोललो बाहेरून मागवण्यापेक्षा असं पण आज दिवाळीत बाहेरून होईलच 2-3 दिवसामध्ये. पण आज आता आपल्याला सुट्टी जायचं विचार केला, चला आज आपण घरी चिकन बनवूया. तर आज मी चिकन बनवणार आहे, चिकन भुना मसाला. आणि प्रगतीला चपात्या आणि राईसचं डिपार्टमेंट दिलं आहे आणि चिकनचं डिपार्टमेंट माझं आहे. तर पटापट चला जाऊया आणि चिकन घेऊन येऊया. त्यानंतर मग आजची रेसिपी तुम्हाला मी दाखवतो, माझ्या स्टाईलने आज कसं चिकन भुना मसाला बनवणार आहे ते. तर चला फटफट जाऊया आणि पहिलं चिकन घेऊन येऊया. उद्या दिवाळी आहे, त्याच्यामुळे आज मला वाटतं संडे असल्यामुळे सगळे लोक शॉपिंगसाठी बाहेर गेलेले दिसत आहेत. कारण चिकनसाठी आज काहीच गर्दी नव्हती. 5 मिनिटामध्ये माझं चिकन घेऊन झालंय आणि पटापट जाऊया आता. बरं झालं गर्दी नव्हती, त्याच्यामुळे काम पटापट झालंय. चिकन घेऊन आलोय मी आता आणि माझी सर्व तयारी झाली. तर मी तुम्हाला दाखवतो की चिकन भुना मसाला करण्यासाठी मी काय काय घेतलंय ते. चिकन घेऊन आलो आपण 1 किलो. त्यानंतर इथे कोथिंबीर, कढीपत्ता, मॅरिनेशनसाठी दही आणलं आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे, कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो, मॅरिनेशनसाठी लिंबू आणि इथे सुके मसाले आहेत. त्याच्यामध्ये जिरा आहे, इलायची आहे, धना आहे आणि ही काश्मीरी लाल मिरची आहे. आणि इथे काय आपले हळद आणि लाल तिखट मसाला आहे. इथे काश्मीरी लाल मसाला सुद्धा आहे. सर्वात अगोदर आपण इथे आहे ना आता आपलं चिकनला मॅरिनेट करून घेऊया. त्यानंतर मग आपल्याला हे जे आपले सुके मसाले आहेत ना हे भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर मग ते सर्व मसाले मिक्सरला लावायचे. मॅरिनेशनला लिंबू जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा, जवळ तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढाच घ्यायचं. मला तर बाबा एवढं पाहिजे, कारण लिंबू आणि दही जास्त लावला ना तर मग आंबट जास्त होईल. त्याच्यासाठी ते कमी प्रमाणातच लावायला पाहिजे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं लावा. आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी लावतोय. बघा माझी रेसिपी ट्राय करून कशी वाटते तुम्हाला बनवून. मी एकदा बनवले, पण जेव्हा ती बनवली होती ना तेव्हा काय झालं की थोडेसे मसाले जास्त झाले होते आणि तिखट झालं होतं. मग त्याच्यामुळे कोणी खाल्लं नव्हतं जास्त. मला काय तिखट चालतं, त्याच्यामुळे काय मला फरक नाही पडत त्याच्याने. त्यामुळे आता थोडेसे मी मसाले कमी टाकणार आहे, जेणेकरून ते तिखट कमी होईल. प्रगतीला सुट्टी आहे आज, त्यामुळे ती मस्त आराम करणार आहे. नाही, आराम नाही करणार आहे, चपात्या बनवणार आहे. मसाला बघ किती टाकायचा आहे तुला, तो नंतर बोलशील तिखट झाला म्हणून. तू तिखट म्हणजे तू साखर खाल्लीस तरी तुला तिखट लागतो. मग आता आम्ही काय करायचं सांग? आहे का तुझ्याकडे काय ऑप्शन? हाँ ठीक है, तुझ्यासाठी नॉन स्पाइसी बनव. अभी मेरे को थोड़ा सा साइड दे. जास्त मसाला नाही घेत आहे, कारण आपल्याकडे आहे ना ऑलरेडी सुका मसाला सुद्धा आहे ना. मग काय होईल ना, ते जास्त तिखट होईल. मी एवढंच घेतो. आणि आता याला थोडंसं ह्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया. जरासा तो ह्याला मसाला लागला ना की मग नंतर ह्याला आपल्याला 2 मिनिटासाठी फ्राय करायचं आहे पॅनमध्ये, तेलामध्ये. आणि आता आपण काम करूया, ह्याला मॅरिनेट करून झालं ना की मग मसाले भाजून घेऊया आणि मिक्सरला लावून घेऊया. तोपर्यंत हा मॅरिनेट होईल चांगला. मीठ थोडंसं,
मीठ बाबा अंदाजाने टाकायला पाहिजे, नाहीतर नंतर टाकायला लागलेलं परवडेल. शिजताना चेक करता येईल, नाहीतर काय होईल आताच जास्त पडलं तर मग नंतर काय करू शकत नाही, कारण ग्रेव्ही आपल्याला थिक बनवायची. समजलं? हां, मग ती जर ग्रेव्ही थिक झाली आणि जर त्याच्यामध्ये मीठ जास्त झाला तर मग नंतर पाणी ओतून ती पातळ होऊन जाईल, मग काय तिची मजा नाही. तर जर मजा घ्यायची आहे तर आत्ताच मीठ थोडंसं कमी टाकूया. ठीक आहे, ओके. मसाले भाजून घेऊया. ये तुला दाखवतो कसं करायचंय, नंतर शिकून घे. ठीक आहे. मी रोज जेवण बनवू? संडेलाच असतो आपण घरी, बाकी दिवशी असतो का? मग काय झालं, संडेला मी आराम नको करायला का? असं तुझं म्हणणं आहे का? याच्यामध्ये थोडासा आपण ऍड करूया कढीपत्ता. थोडी लसूण सोल ना, पटापट सोल. जोपर्यंत माझा मसाला भाजतोय तोपर्यंत तुझी लसूण सोलून झाली पाहिजे, समझे? हाँ, ड्यूटी से निकाल दूंगा, कल से ड्यूटी पे नहीं आने का फिर. आपण ऑलरेडी ह्याची पेस्ट घेतली, पण थोडंसं आपण या मसाल्यासाठी आपण लसूण सुद्धा भाजून घेऊया. मी हो लावतो. कांदा परतायची शिफ्ट चेंज झाले. का चेंज झाले? कारण कांदा परतता परतता मध्येच विचार केला, अरे कढई थंड का झाली? तर नंतर लक्ष गेलं की खाली गॅस बंद. तर आमचा सिलेंडर संपला, त्याच्यामुळे आम्ही आता दुसरा सिलेंडर लावला आणि परत आता चालू केलं. त्याच्यामध्ये आमची 10 मिनिटं गेली, त्याच्यामुळे कांदा झाला थंड. तर आता थोडीशी कढई तापायला थोडासा वेळ लागेल आणि परत थोडासा वेळ लागेल. तर ठीक आहे. तुमच्या गावात आहे हँडल तापलाय तो, हा साईडला मी तिथे हात लावला. अरे तुमच्या मारी टोपी, नाहीतर काय. थोडा वेळ ठेवायला लागेल, गरम आहे कांदा, लगेच नको लावायला. वाटत नाही हा एवढा चिकन सर्व एका याच्यामध्ये होईल, बघूया. जास्त झालंय, खालचं शिजन वरचं तसंच राहील. हा होईल ते बरोबर. आता याच्यामध्ये आपला जो मसाला काढलाय ना सुका आणि जो कांदा टोमॅटोचा, तो मिक्स करून घेऊया आणि ह्याला मग नंतर एक अर्धा तास मस्त स्लो गॅसवरती मग शिजवून घेऊ. माझं काम ऑलमोस्ट संपलंय. मी आता इथे चिकन शिजायला ठेवलंय. आता याच्यावरती झाकण ठेवून हा एक अर्धा तास शांतपणे शिजत राहील. आणि आता काम आहे प्रगतीचं, ती आता तिचं काम करेल. तर आपण ह्याला आता अर्धा तास त्याच्या हालवरती सोडून देऊया. जोपर्यंत चिकन शिजतोय तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो. काल नाही परवा मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या इथे खाली बिल्डिंगमध्ये आहेत ना, सोसायटीतली मुलं खाली किल्ला बनवत आहेत. तर त्यांचा किल्ल्याची व्हिडिओ, एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेन की त्यांनी कधीपासून हा किल्ला बनवायला सुरुवात केली आणि किती दिवसामध्ये तो हा त्यांनी कंप्लीट केला आहे, आणि किती मुलं किती वाजेपर्यंत रात्रभर जागून त्या लोकांनी हा किल्ला कंप्लीट केलाय. आता मी तुम्हाला फक्त खिडकीतून दाखवतोय, इतकं छान बनवलं ना किल्ला. हे बघा समोर, खिडकीतूनच मला समोर खाली किल्ला दिसतो. मुलाने ना रात्रभर जागरण करून हा किल्ला बनवलाय. याची व्हिडिओ सेपरेट मी तुम्हाला उद्या दाखवेनच. इथे फायनली हे रेडी झालंय. दिसायला बघा किती छान दिसतंय. टेस्ट मी अजून केली नाही, तर त्याला आपण पहिलं गार्निशिंग करूया आपल्या कोथिंबीरने. अरे कोथिंबीर अशी जाड का आले?
इथे आपली प्लेट रेडी आहे. त्याच्यामध्ये दही, राईस, लिंबू, कांदा, चपाती आणि आता चिकन. शिजला तो जास्त. शिजला, प्रॉपर शिजला एकदम. आणि पहिला आहे ना स्पून बदलायला लागेल, त्याच्याने काय होत नव्हतं करताना एकतर. ढकललं जात नव्हतं ना. हा मग खा आणि सांग मला पहिलं कसं आहे पटकन. आणि तुला तिखट नको पाहिजे होतं ना, तिखट नाही झालंय आणि एवढं सॉफ्ट झालंय ना. काय हो चांगली होती. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये काल दिवाळीला मला काय गिफ्ट मिळाले ते आपण ओपन करूया. ओपन म्हणजे ओपन ऑलरेडी मी केलेत, काल रात्री आल्याच्या नंतर कंट्रोल झालं नाही. आल्यावरती ओपन केलेत. काय काय गिफ्ट मला मिळाले ते तुम्हाला दाखवेन. तर ही व्हिडिओ कशी वाटली ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर जितके जमेल तितके शेअर करा. आणि अजूनही जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. बाय बाय.